नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय नवले, भूगोल विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर। आज आपण वातावरणाचे थर अर्थात स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। वातावरणाचे थर, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर। भूपृष्ठापासून वातावरणाचा विस्तार नेमका किती किलोमीटर उंचीपर्यंत आहे याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत। बलून्स, विमाने, अग्निबाण, रेडिओ लहरी आणि उपग्रहांद्वारे शास्त्रज्ञांनी वातावरणाच्या रचनेचा अभ्यास केलेला आहे। या विविध घटकांद्वारे प्राप्त केलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे वातावरणाची उंची 1600 किलोमीटर ते 2000 किलोमीटर इतकी असावी असे शास्त्रज्ञांचे मत आहे। वातावरणामध्ये खालील 4 प्रमुख थर आढळतात। वातावरणातील प्रमुख थर: 1 तपांबर, त्याला इंग्रजीमध्ये ट्रोपोस्फिअर असे म्हणतात। 2 स्थितांबर, त्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणतात। 3 आयनांबर, त्याला आयनोस्फिअर या नावाने ओळखतात। 4 बहिर्मंडल आणि चुंबकीय मंडल, एक्झोस्फिअर आणि मॅग्नेटोस्फिअर या नावाने या थराला ओळखतात। पहिला तपांबर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, या थराचे स्पष्टीकरण करताना आपण सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करूया। अक्षवृत्तीय स्थानानुसार उंची, हवेचा दाब, तापमान अर्थात हाईट, प्रेशर आणि टेम्परेचर यामध्ये फरक आहे। उंची व हवेचा दाब व तापमान याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया। भूपृष्ठापासून सुमारे 11 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर असे म्हणतात। समुद्र सपाटीवर हवेचा दाब सुमारे 1013.2 मिलीबार असून तापमान सुमारे 25.2 डिग्री सेल्सिअस असते। 11 किलोमीटर उंचीवर हवेचा दाब सुमारे 226 मिलीबार व तापमान सुमारे -55 डिग्री सेल्सिअस असते। तपांबराची उंची अक्षवृत्तीय स्थानानुसार बदलते। उदाहरणार्थ, विषुववृत्तावर तपांबराची उंची 16 किलोमीटर तर 45 अंश अक्षवृत्तावरती 11 किलोमीटर व ध्रुवावर 8 किलोमीटर उंचीपर्यंत आढळते। तपांबराच्या वरच्या मर्यादित विषुववृत्तावर तापमान हे 80 अंश सेल्सिअस तर 45 अंश अक्षवृत्तावर तापमान 56 अंश डिग्री सेल्सिअस आढळते, तर ध्रुवावर 46 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान आढळते। सोबतच्या आकृतीवरून आपल्या सहजपणे हे लक्षात येते। दुसरे असे की वाढत्या उंचीनुसार हवेचे तापमान कमी कमी होत जाते। यामध्ये तापमान ऱ्हास प्रमाण संकल्पना महत्त्वाची आहे, ते आपण पाहूया। वाढत्या उंचीनुसार हवेचे तापमान कमी कमी होत जाते, यास तापमान ऱ्हास प्रमाण असे म्हणतात। अर्थात 1 किलोमीटर उंचीला 6.50 डिग्री सेल्सिअस याप्रमाणे 160 मीटर उंचीवर गेल्यास 1 डिग्री सेल्सिअस याप्रमाणे तापमान कमी होत जाते। तसेच या थरात उष्णतेचे संक्रमण घडून येते। तो भाग म्हणजे अभिसरण प्रवाहाचा विभाग होय। वातावरणामधील 80 ते 90% हवा तपांबरात असते। उष्णतेच्या संक्रमणाच्या तिन्ही अवस्था वहन, अभिसरण व उत्सर्जन या तपांबरात होत असतात। उष्णतेच्या संक्रमणामुळे हवेचे तापमान वाढते किंवा कमी होते। अभिसरण क्रिया महत्त्वाची व वारंवार होत असल्याने तपांबरास अभिसरण प्रवाहाचा विभाग असेही म्हणतात। मेघ, धूलिकण, आर्द्रता, चक्रीय वादळ इत्यादी हवेचे आविष्कार तपांबर या थरामध्येच घडताना आपल्याला दिसतात। उच्च वातावरणात जेट स्ट्रीम प्रवाहित होतात। आता आपण तपस्तब्दी या संदर्भातील व्याख्या पाहूया। तपांबर व स्थितांबर यांना अलग करणाऱ्या पट्ट्यास तपस्तब्दी असे म्हणतात किंवा त्याला ट्रोपोपॉज या नावाने ओळखतात। वातावरणातील दुसरा थर स्थितांबर याविषयी आपण माहिती पाहूया। स्थितांबरला स्ट्रॅटोस्फिअर या नावाने ओळखले जाते। तपस्तब्दी व स्थितस्तब्दी यांच्या दरम्यानच्या वातावरणाच्या थरास स्थितांबर असे म्हणतात। आता आपण या थरातील विस्तार, उंची व तापमान याविषयी स्पष्टीकरण पाहू। इसवी सन 1898 मध्ये दी बोर्ट यांनी असे सांगितले की तापमान कमी होण्याची मर्यादा तपस्तब्दीपर्यंत आहे। स्थितांबराचा विस्तार 80 किलोमीटर उंचीपर्यंत असून 11 ते 25 किलोमीटर उंचीपर्यंत तापमान कायम असते, म्हणून त्यास समताप क्षेत्र किंवा आयसोथर्मल झोन असेही म्हणतात। ऋतू व अक्षांशानुसार स्थितांबराची उंची बदलत असते। उन्हाळ्यात स्थितांबराचा विस्तार हिवाळ्यापेक्षा जास्त असतो। ध्रुवापेक्षा विषुववृत्तावर त्याची उंची जास्त असते। स्थितांबराची खालची पातळी ऋतुमानानुसार बदलते, परंतु
त्याची वरची सीमा स्थितस्तब्धी मात्र सर्वत्र सारखी असते। अशा तऱ्हेने स्थितांबराची वरची सीमा 50 ते 55 किलोमीटर आहे। विशेष म्हणजे या थरात अभिसरण प्रवाहाचा अभाव आढळतो। वातावरणाच्या या थरात उष्णतेचे संक्रमण होत नाही, यामुळे हवेची हालचाल, आर्द्रता, मेघ व धूलिकण इत्यादींचा अभाव असतो। आणि वातावरणातील सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे ओझोनंबर किंवा ओझोनोस्फिअर हा थर अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या संदर्भात आपण माहिती पाहूया। प्रथमतः सोबतच्या आकृतीचे निरीक्षण केले असता आपल्याला ओझोनंबर किंवा ओझोन थर किती उंचीपर्यंत आहे हे सहज लक्षात येते। पृथ्वीपासून 25 ते 40 किलोमीटर दरम्यान ओझोन थर असतो। ओझोन थराचे केंद्रीकरण 30 किलोमीटरच्या आसपास असते। काही शास्त्रज्ञ या थरास मध्यमंडल, मेसोस्फिअर किंवा रसायन मंडल असेही म्हणतात। ऑक्सिजनच्या अणूंच्या प्रकाशिक नियोजनामुळे ओझोन थराची निर्मिती होते। यात सूर्यापासून येणारे जंबुपार किरणे अर्थात अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषले जातात। या किरणांचे बाधक परिणाम सजीवसृष्टीवर होत असतात। ओझोनमुळे सजीवसृष्टीचे संरक्षण होते। अल्प प्रमाणात जंबुपार किरणे मनुष्य व प्राण्यांना आवश्यक असतात, कारण त्यापासून शरीरात ड जीवनसत्वाची निर्मिती होत असते। पुन्हा एकदा आपण आकृतीचे निरीक्षण केले असता ओझोन थराचे किती उंचीपर्यंत आढळून येतो हे आपल्या सहज लक्षात येते। जंबुपार किरणांच्या शोषणामुळे ओझोनचे तापमान वाढते। पृथ्वीकडे झेप घेणारे अश्नी किंवा उल्काखंड जळून खाक होतात। त्यापासून उडणारी धूळ कित्येक दिवस वातावरणात रेंगाळत राहते। वातावरणातील सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे आयनांबर। आपण आयनांबर अर्थात आयनोस्फिअर या थराविषयी स्पष्टीकरण पाहूया। स्थितांबराच्या वर सुमारे 500 किलोमीटर उंचीपर्यंत असणाऱ्या वातावरणाच्या पट्ट्यास आयनांबर असे म्हणतात, कारण यामध्ये आयन असतात। हे कण विद्युतभारित असतात। या थरातील उंची, तापमान व आयनीकरण या संदर्भात सखोल माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पाहूया। उंची, तापमान व आयनीकरण। स्थितांबराच्या पलीकडे वातावरणात हवा अगदी विरळ असते। 360 किलोमीटर उंचीवर हवेची घनता जवळजवळ शून्य असते। हे सोबतच्या आकृतीवरून आपल्या सहजपणे स्पष्टपणे लक्षात येते। रेडिओ लहरी व रॉकेट उड्डाण प्रयोगात आयनांबराचा शोध लागला। रेडिओ संशोधन कार्यात वॅटसन वॅट याने असे सिद्ध केले आहे की वातावरणात असे एक क्षेत्र आहे की ज्यामधून विद्युत लहरी प्रवाहित होतात आणि त्यामुळे आपण दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवू शकतो। शिवाय वातावरणात आयनांची उत्पत्ती वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होते। वातावरणाच्या वरच्या थरात सूर्याच्या सानिध्यात जंबुपार किरण व श किरण संचार करीत असतात। त्यांच्या विकिरणामुळे वातावरणामधील अणूंचे रूपांतर परमाणूंमध्ये होते, तर काही वेळा लहान लहान परमाणू मिळून एक मोठा अणू तयार होतो। यास आयन असे म्हणतात। यामध्ये आयनीकरण निर्मिती पदार्थांची दोन वैशिष्ट्ये असतात, ते पुढीलप्रमाणे। एक, ते आयनाभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्रे निर्माण करतात व दोन, ते धनविद्युत कण म्हणून कार्य करू शकतात। तसेच वातावरणात धनविद्युत कणांचा थर तयार झाल्यावर रेडिओ लहरींसारख्या लहरींचे परावर्तन करण्याचा गुणधर्म त्यांना प्राप्त होतो आणि वातावरणामधील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यामध्ये विद्युत भारांची क्रिया व प्रतिक्रिया होऊन आयनांची निर्मिती होते। सूर्याकडून येणाऱ्या जंबुपार किरणामुळे तापमान वाढते। या थरातील डी थर किंवा मध्यमंडल, याला डी लेयर किंवा मेसोस्फिअर या नावाने ओळखतात। याविषयी शास्त्रीय स्पष्टीकरण आपण पाहूया। डी थर किंवा मध्यमंडल, डी लेयर और मेसोस्फिअर साधारणतः 80 ते 96 किलोमीटर उंचीच्या दरम्यान डी थर आहे। मध्य मंडलामध्ये पृथ्वीकडे झेप घेणारे अश्नी किंवा उल्काखंड या थरात जळून खाक होतात। राख व धुळीचा मेघ जमा होतो। पृथ्वीवरील धूळ या थरात गेल्यास वाफेचे जलबिंदू बनतात, त्यांना धवल रंग प्राप्त होतो। यालाच निशादीप्त मेघ म्हणून ओळखले जाते। उन्हाळ्यामध्ये
मध्य कटिबंधीय प्रदेशात निशादीप्त मेघ आढळतात। विशेष म्हणजे डी थरामधून दीर्घ रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि डी थर रात्रीच्या काळात नाहीसा होतो। यानंतर यामध्ये महत्त्वपूर्ण ई थर आढळतो। हे आपल्याला सोबतच्या आकृतीमध्ये अचूकपणे स्पष्टपणे दिसते व त्यामध्ये हे दर्शवले आहे। ई थर किंवा या थराला केनली हिबीसाइड थर या नावाने ओळखले जाते। साधारणपणे पृथ्वीपासून 96 ते 144 किलोमीटर उंचीपर्यंतच्या वातावरणास ई थर असे म्हणतात। हा थर केनली हिबीसाइड या नावाने देखील ओळखला जातो। हे सोबतच्या आकृतीमध्ये अचूक दर्शवले आहे। या थरात E1 आणि E2 असे दोन उपथर आहेत। मध्यम रेडिओ लहरी यामधून परावर्तित होतात। डी थराप्रमाणे ई थर ही रात्री समाप्त होतात। यानंतर यामध्ये एफ थर आढळतो। एफ थर किंवा ॲप्लेटन थर 144 किलोमीटर ते 360 किलोमीटर उंचीपर्यंतच्या वातावरणास एफ थर असे म्हणतात। यास ॲप्लेटन थर असेही म्हणतात। ॲप्लेटनच्या खालच्या थरात F1 तर वरच्या थरात F2 असे उपथर असतात। लघु रेडिओ लहरी परावर्तित होऊन दूरदूरच्या अंतरावर रेडिओचे कार्यक्रम ऐकता येतात। आयनांबारामधील विद्युतभारित पट्ट्यामुळे रेडिओ केंद्रावरून प्रक्षेपित होणारे बिनतारी विद्युत चुंबकीय तरंग आयनांबारामुळे परावर्तित होतात। हा थर नसता तर हे तरंग आकाशात निघून गेले असते। लघु लहरींचे रात्री तसेच हिवाळ्यात ग्रहण चांगले होते। काही वेळेस रेडिओमधील लघु तरंगाचे ग्रहण एकदम बंद होते। याचे प्रमुख कारण म्हणजे आयनांबारात होणारे अचानक बदल होय। ग्रहण एकदम बंद होते याचे प्रमुख कारण म्हणजे आयनांबारात होणारे अचानक बदल होय। सूर्यावर काळे डाग अधिक प्रमाणात असतात तेव्हा बिनतारी संदेशवहनावर प्रतिकूल परिणाम होतो। एफ थर किंवा ॲप्लेटन थर हा सोबतच्या आकृतीमध्ये अचूक दर्शवलेला आहे। त्याचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ही संकल्पना स्पष्टपणे दिसून येते। यानंतर ध्रुवीय प्रकाश या संकल्पनेचे स्पष्टीकरण पाहूया। पृथ्वीपासून 80 किलोमीटर ते 300 किलोमीटर उंचीच्या दरम्यान चुंबकीय ध्रुवापासून जवळजवळ 200 ते 250 अक्षांशापर्यंत हा निसर्ग चमत्कार आकाशात दिसतो। प्रकाशाच्या झगझगणाऱ्या झालेऱ्यांच्या स्थिर कमानी किंवा लोंबणाऱ्या शलाका दिसतात। यांची निर्मिती मुख्यत्वे करून विद्युत चुंबकीय कार्यामुळेच होत असते। उत्तर गोलार्धात यास उत्तर अरुण प्रकाश या नावाने ओळखतात तर दक्षिण गोलार्धात दक्षिण अरुण प्रकाश या नावाने ओळखतात। यांना एकत्रितपणे अरोरा प्रकाश असेही म्हणतात। यातील सर्वात शेवटचा थर म्हणजे जी थर होय। याविषयी थोडक्यात शास्त्रीय स्पष्टीकरण आपण पाहूया। जी थर साधारणतः 400 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळणारा हा थर आहे। नायट्रोजन अणूंच्या जंबुपार किरणांबरोबर आंतरक्रिया होऊन मुक्त इलेक्ट्रॉनची निर्मिती होते। वातावरणातील सर्वात वरचा थर म्हणजे बहिर्मंडल किंवा चुंबकीय मंडल, याला एक्झोस्फिअर अँड मॅग्नेटोस्फिअर या नावाने ओळखतात। या थराविषयी शास्त्रीय माहिती आपण थोडक्यात पाहूया। पृथ्वीपासून 500 किलोमीटर ते 750 किलोमीटर उंचीच्या वातावरणाच्या भागास बहिर्मंडल असे म्हणतात। 1949 मध्ये लेमन स्पिट्झर यांनी बहिर्मंडल हे नाव ओळख दिले। या थरात ऑक्सिजनचे न्यूट्रल अणू, आयनीकृत ऑक्सिजन, हिलियम व हायड्रोजनचे सूक्ष्मकण मुक्तपणे वावरत असतात। अणूंची हालचाल ऊर्ध्वगामी दिशेने होत असते। यामुळे अशा कणांना कोणताही अडथळा न होता वातावरणामधून जाता येते तसेच ते पुन्हा वातावरणात येऊ शकतात। हिलियमचे जेवढे अणू वातावरणात विकिरित होऊन नष्ट होतात तेवढेच अणू पुन्हा वैश्विक किरणांद्वारे निर्माण होतात। यातील चुंबकीय मंडल याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। चुंबकीय मंडल साधारणतः 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो, परंतु याच्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचे अस्तित्व असते। ते अनुक्रमे ऋण विद्युत भारित व धन विद्युत भारित असतात। म्हणून या थरास चुंबकीय मंडल अर्थात मॅग्नेटोस्फिअर या नावाने ओळखले जाते। या भागात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा चुंबकीय क्षेत्र महत्त्वाचे असते। 4000 ते 20000 किलोमीटर उंचीच्या भागास व्हॅन ॲलेन विकिरण पट्टा असेही
ओळखले जाते. याची निर्मिती सौर लहरींचे आयनीकृत किरण व सौर विकिरणामुळे होत असते. थोडक्यात तपांबर, स्थितांबर, आयनांबर आणि बहिर्मंडल आणि चुंबकीय मंडल या वातावरणातील थरावरून वातावरणाची रचना व विस्तार कसा आहे हे लक्षात येते. धन्यवाद.